सुस्वागतम. पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानद सचिव सन्माननीय S.R. पटवर्धन सर, प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौभाग्यवती लेंगरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सन्माननीय सतीश बुवा सर, सन्माननीय सतपाल साहेब, गट शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सौभाग्यवती सतपाल मॅडम, तसेच सौभाग्यवती मोकल मॅडम, सन्माननीय लेंगरे सर व उपस्थित सर्व इयत्ता 5वी ते 10वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सूज्ञ पालक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम कवटेकर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक V.M. कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय मुंडे सर व पर्यवेक्षक सन्माननीय R.S. कुलकर्णी सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बंधूंनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नियोजन ज्या पद्धतीने आम्ही केलेलं होतं त्या नियोजनाप्रमाणे प्रशालेचं कामकाज पूर्ण सुरू आहे. अगदी शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं की दीपावली सुट्टीनंतर प्रथम सत्र परीक्षेचा निकाल, उत्तरपत्रिका या पहिल्या दिवशी पहिल्या तासाला आम्ही विद्यार्थ्यांना दाखवू आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन पूर्ण झालं. विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तकं प्रथम सत्र परीक्षेची आपणापर्यंत पोहोचलेली आहेत. थोड्या दिवसामध्ये इयत्ता 10वी पूर्व परीक्षा व इयत्ता 5वी ते 9वी वर्गासाठी असणारी द्वितीय घटक चाचणी सुरू होत आहे. त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेलही सुरू असणार आहे. या सर्व उपक्रमांची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठीच आजचा हा पालक शिक्षक सहविचार सभेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. परत एकदा मी सर्व मान्यवरांचं व उपस्थित सर्व पालकांचं प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 या 25-26 सालामध्ये आज आपण कवटेकर प्रशालेमध्ये शिक्षक पालक समिती सहविचार सभा आयोजित केलेली आहे. या सभेसाठी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्रशालेचे पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री S.R. पटवर्धन सर, त्याचबरोबर या शिक्षक पालक संघाचे अध्यक्षा सौ लेंगरे मॅडम, त्यांना वनवान मॅडम असंही म्हणून ओळखलं जातं, त्या सध्या करकम भोसे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवरती कार्यरत आहेत. त्यांचे दोन्हीही विद्यार्थी आपल्या प्रशालेचे आदर्श विद्यार्थी. एक विद्यार्थी आता 10वी मध्ये शिकत आहे आणि विद्यार्थिनी त्यांची MBBS ला गेली. 10वीला 90% वर 95-96% गुण मिळवणारे, 98% गुण मिळवणारे हे विद्यार्थी, तसेच ते आदर्श पालक. त्या ठिकाणची गुणवत्ता वाढीमध्ये त्यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा. याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षक सोसायटीमध्ये पहिल्यांदा त्या चेअरमन होत्या, आता त्या संचालिका म्हणून काम करत आहेत. तसेच या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री सतीश बुवा हेही आपल्या प्रशालेचे पालक आहेत. उत्तम वक्ते, त्यांचीही मुलगी 10वीतून उत्तम गुण घेऊन या प्रशालेतून बाहेर गेलेली आहे. सध्या ती पुढे 11वी-12वी सायन्स मध्ये काम करते, अभ्यास चालू आहे तिचा. त्याचबरोबर आज आपल्या प्रशालेमध्ये पहिल्यांदाच भेट दिलेल्या आपल्या सौ मोकल मॅडम, स्वरा मोकल मॅडम यांची मुलगी आपल्या प्रशालेमध्ये 9वी अ मध्ये शिकत आहे. तिचं नाव सानवी मोकल.
आदर्श आई, आदर्श विद्यार्थिनी, संस्कारक्षम असे पालक आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत आज. त्याचबरोबर श्री शाहू सतपाल गट शिक्षणाधिकारी सध्या पनवेलमध्ये कार्यरत आहेत ते. त्याचबरोबर तिथल्या DED कॉलेजचे ते प्राचार्य म्हणूनही काम बघतात. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ सतपाल मॅडम याही मागच्या वर्षी सन 24-25 साठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा होत्या. त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री VM कुलकर्णी सर, मुंडे सर उपमुख्याध्यापक, RS कुलकर्णी सर पर्यवेक्षक, या सर्व व्यासपीठाचे मी पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करते. या शिक्षक पालक संघाच्या सचिवा या नात्याने मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करते. जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये सगळ्यात महत्वाचा काम करणारा जो शिक्षक आणि त्याबरोबर पालक वर्ग आहे, ज्या माता भगिनी आणि पिता, आमच्या विद्यार्थ्यांचे पिता, माझे बहीण आणि बंधू यांचंही या ठिकाणी मुख्यतः मी स्वागत करते. त्याचबरोबर प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व बंधू यांचेही या ठिकाणी स्वागत. आपण या ठिकाणी सहविचार सभेसाठी जमलो आहोत. खरं तर मागच्या वर्षीपर्यंत 7 ते 8 एकूण समित्या होत्या, पण यावर्षी थोडासा तो बदल झालेला आहे. 4 समित्यांमध्ये कार्यरत आपली प्रशाला काम करते. त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, यामध्ये शिक्षक पालक संघ येतो. मागच्या वर्षी मात्र तो वेगळ्या पद्धतीने आपण ती समिती म्हणून स्थापन करत होतो. त्याचबरोबर सखी सावित्री मंच समिती असेल, महिला तक्रार निवारण समिती असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक सुविधा विवरण समिती असेल, अशा विविध समित्यांपैकी शाळा व्यवस्थापन समिती आणि यामध्ये आपण पालक शिक्षक संघ समिती आज स्थापन केलेली आहे. खरं तर यावर्षी भरपूर पाऊस पडला, त्यामुळं सहविचार सभेला थोडासा लेट झालेला आहे. पण मुख्याध्यापकांच्या मनामध्ये आमच्या असं आलं की आत्ताच आपल्याला 6 महिन्याचा निकाल पालकांपर्यंत मिळालेला आहे, तर आता पालकांबरोबर आपण हितगुज करायला काही हरकत नाही, म्हणून ही सहविचार सभा आज आयोजित केली. सहविचार सभेची उद्दिष्ट तशी खूप मोठी आहे. फोनवरून पालकांशी बोलणं त्यापेक्षा समोरासमोर पालकांशी सुसंवाद साधणं हे सगळ्यात महत्वाचं. मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे मानसिक, बौद्धिक, शारीरिक हा झालाच पाहिजे आणि तो आपल्या प्रशालेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमातून तो होताना दिसतो. पण पालक हा शाळेमध्ये आल्यानंतर माझा मुलगा किंवा माझी मुलगी कशी आहे हे समोरासमोर विचारल्यानंतर जे प्रश्न सुटतात ते फक्त कधीतरी फोनवर बोलल्यानंतर किंवा बाहेर कुठेतरी गाठ पडल्यानंतर या गोष्टी तेवढ्या व्यवस्थित किंवा तत्परतेने होत नाही. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या मुख्याध्यापकांचा जास्त आग्रह असतो की पालकांना शनिवारी शाळेमध्ये बोलवण्याचं आमंत्रण द्यायचंच द्यायचं. त्यासाठी आम्ही प्रशालेमध्ये 1 ते 1.5 तास पुन्हा नंतर इथं असतोच. म्हणजे शनिवार हा पालकांच्या भेटण्यासाठीचा वार या ठिकाणी ठेवलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या पालकांना येणं शाळेमध्ये भेटणं जमत नाही, जेव्हा ते येतील त्यावेळेला आम्ही भेटतो. शाळेचं रेग्युलर वर्गाचे तास चालू असताना कुठेही खंड पडू नये हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू आहे. सध्या मोबाईलचं आणि दूरदर्शनचा परिणाम जास्त दिसून येतो. महत्वाचं काय याच्यामध्ये तर संस्कारक्षम पिढी घडवणं आणि त्यासाठी पालकांचा सहभाग शाळेमध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ही काही महत्वाची उद्दिष्ट याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याचबरोबर मुलींबद्दलच्या काही समस्या किंवा मुलींबद्दलच्या काही पोशाखाबद्दलच्या असतील किंवा रेग्युलर येणं जाणं असेल, या वेगवेगळ्या समस्या यामध्ये येतात. या सगळ्या उद्दिष्टांची पूर्ती होते का नाही
हे समजून घेण्यासाठी ही सहविचार सभा आयोजित केलेली आहे. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि सहसचिव या नात्याने मी इथं थांबते आणि पुढची सूत्र SM कुलकर्णी सरांकडे देते. धन्यवाद. धन्यवाद. सांगायला एक आम्हाला विशेष आनंद वाटतोय की गेल्या वर्षीपासून प्रशालेमध्ये कौशल्य विकास केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे. या कौशल्य विकास केंद्राचे बद्दल माहिती सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीयुत विनय उत्पात सर. नमस्कार सर. आदरणीय व्यासपीठ, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय पटवर्धन सर, प्रमुख पाहुणे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक VM कुलकर्णी सर आणि उपस्थित आपण सर्व पालक बंधू भगिनी, मला आनंद होत आहे की मला माझ्या शाळेत तंत्रशिक्षण विभाग शिकवायचा संधी सरांनी दिली. मग हे तंत्रशिक्षण जर आपण 9वी-10वीच्या मुलांना देत असू तर त्याच्यानंतर पुढं काय? सर मला म्हणाले की अरे 80-90% मिळवणारी मुलं कशी पुढे जातात, इंजिनियर डॉक्टर होतात, पण सर्वसामान्य गुणवत्तेचा मुलगा किंवा मुलगी त्याला आपण काय देऊ शकू का? म्हणजे कौशल्याचं तंत्राचं शिक्षण त्याच्यानंतर काय करायचं त्यांनी, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यातून दिनांक 27 नोव्हेंबर 2024 आपण कौशल्य विकास केंद्राचं आपल्या प्रशालेत उद्घाटन केलं. पूर्वीचा अनुभव होताच, पण तंत्रशिक्षण शिकवता शिकवता बाकीच्याही आपल्या या प्रशालेत कौशल्य विकासाचं काहीतरी सुरुवात करावी म्हणून पहिली आम्ही सोलर PV इन्स्टॉलर, म्हणजे आज आपण जे घरावर सोलर सिस्टीम बघतो त्या सोलर सिस्टीमची एक 40 मुलांची बॅच घेतली. अर्थात ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कॉर्पोरेट कंपन्या ह्या CSR फंडातनं हे काम करतात. पुण्यात गेला तर याची फी 30 ते 40 हजार रुपये असते. पण आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी, इथल्या काही कॉलेज तरुणांसाठी, इथल्या भागातल्या लोकांना रोजगार देण्यासाठी आपण ही सोलर PV इन्स्टॉलरची फ्रीमध्ये बॅच घेतो. ही फ्रीमध्ये असते, मोफत असते. पूर्ण सोलरचं, सोलर दिवा असेल, सोलर सिस्टीम असेल घरावर बसवणारी, सोलर पंप असेल, याचं पूर्ण प्रशिक्षण त्यांना 45 दिवसात आपण देतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही बॅच झाल्यावर आपण 80% लोकांना रोजगार देऊ शकलो. आज पुण्यात ही मुलं चांगल्या पगारावर, आता पहिल्या बॅचची मुलं तर 30-30 हजार घ्यायला गेले, पण या बॅचच्या मुलांना 15 ते 16 हजार रुपये देऊन आपण तिथं कंपनीत कामाला लावतो. ज्यांना आज पंढरपुरात सुद्धा 5 ते 6 कंपन्या आहेत सोलरच्या, त्या ठिकाणी ती मुलं काही कामाला जाऊ लागली. म्हणजे सोलर सिस्टीमची ही PV इन्स्टॉलर सिस्टीम आपण त्या एक बॅच आपण घेतली. त्याच्यानंतर मार्च 2025 मध्ये आपण महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी वुमन एम्पॉवरमेंट विषयी DICCI म्हणजे दलित चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे SC/ST पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी एक प्रोग्राम 1 दिवसाचा घेतला, मोफत. त्याच्यामध्ये त्यांना उद्योगाची माहिती, शासकीय योजनांची माहिती, त्यांना कर्ज कसं मिळेल, त्यांच्या उद्योगाला आधार कसा मिळेल, कच्चा माल कुठून आणावा, पक्का माल कुठून आणावा, यासाठी 1 दिवसाची कार्यशाळा आपण डिक्की DICCI तर्फे 1 दिवसाचं प्रशिक्षण आपण महिलांसाठी घेतो. समोर बिडकर मॅडम बसलेले आहेत, सालपट्टे मॅडम, त्या महिला विकास आर्थिक मंडळाचं काम करतात. इथं पण आपल्या पाहुण्या बसलेल्या आहेत, दीपाली मॅडम, त्यांचं पण या बॅच घेण्यात मला भरपूर सहकार्य, महिलांसाठी त्यांची पण काहीतरी करायची इच्छा आहे, ते त्यांचं सहकार्य सर मला या बॅचला मिळालं. नंतर MSMEची 1 जून 2025 मध्ये 30 बॅच रॅम्प प्रोग्राम, रिहॅबिलिटेशन अँड ऍक्सिलरेटर ऑफ वुमन, त्यांना उद्योगाचं शिक्षण MSME तर्फे आपण ती पण 1 दिवसाची मोफत कार्यशाळा घेतली. त्याच्यामध्ये काही दोन्ही कार्यशाळेला 50-50 महिला उपस्थित होत्या. मला आनंद वाटलो. काही एक्झिस्टिंग बिझनेसमन होत्या,
आणि काही सुरुवात करणाऱ्या पण होत्या, काही त्यात आपले पालक होते. तर अशा पद्धतीने मी ती पण आपण बॅच आपल्या शाळेत घेतली आणि कौशल्य विकासाचा तो एक कार्यक्रम केला. नंतरचा कार्यक्रम सगळ्यात महत्वाचा मिळाला तो म्हणजे सध्या आपण सगळीकडे ई बाईक बघतो. तर ई बाईक सर्व्हिस टेक्निशियन असा 25 दिवसाचा कोर्स पुण्याच्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटने आपल्याला दिला. पुण्याच्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागातल्या या लोकांसाठी एक बॅच येतं, त्यांच्याकडे ती चालूच आहे बॅच, पण एक बॅच ग्रामीण भागातल्या इथल्या मुलांसाठी टेक्निशियन म्हणून की ज्यामध्ये बहुतेक 2 व्हीलर मेकॅनिक होते, त्यांना ई बाईकचं प्रशिक्षण आणि काही 10वीच्या 12वीच्या काही डिप्लोमा डिग्री होल्डरचे ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे अशा 25 मुलांना आपण ते प्रशिक्षण मोफत दिलं. ऍक्च्युली याची सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटला तुम्ही चौकशी केली तर 30 ते 40,000 रुपये फी आहे, पण आपण ते आपल्या संस्थेत मोफत प्रशिक्षण दिलं. आणि टाटा ॲटोपंप असेल, टॅको प्रेस्टोलाइट असेल अशा कंपनीने ते म्हणजे आपल्याला डोनेट केलं त्यांची फी. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो त्यातली 80% मुलं सर पुण्याला आता सर्व्हिसला गेली. 18,200 पॅकेज त्यांना सुरुवातीला मिळाले, जे पुण्यात हायएस्ट आहे. तर अशा नवीन नवीन योजना कौशल्य विकास केंद्रातर्फे आपण हे फ्री कोर्सेस तुम्हाला मी सांगितले. तसेच आगामी आपण काही पेड म्हणजे ज्याची फी अगदी अत्यल्प आहे असे पण काही प्रोग्राम आपण घेणार आहोत. थोडक्यात मी सांगतो, वेळ नाहीये. इलेक्ट्रिशियन आणि इन्व्हर्टर मेकॅनिक असेल, ब्युटी पार्लर प्रशिक्षण असेल. आता ब्युटी पार्लर प्रशिक्षण तर बहुतेक ठिकाणी चालतं, पण आपण कसं सुरू केलंय की बेसिक, ऍडव्हान्स आणि मास्टर ऍडव्हान्स. ज्यांना बेसिक शिकायचे त्यांनी बेसिक बॅचला यावं, ज्यांना त्याच्यात अजून पुढे शिकायचंय त्यांनी ऍडव्हान्स बॅचला यावं, आणि ज्यांना अजून पुढं त्याच्यात कौशल्य मिळवायचं त्यांनी मास्टर ऍडव्हान्स बॅचला यावं. असं ब्युटिशियनची बॅच आपण चालू करत आहोत. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग पण आपण चालू करणार आहोत. ती लॅब तयार व्हायला लागली, समोर मशीन वगैरे येऊन पडलेले आहेत. तर ती पण बेसिक, ऍडव्हान्स आणि मास्टर ऍडव्हान्स. आता फॅशन डिझायनिंग तर आज काळाचीच गरज आहे. साधा ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर त्यात भरपूर काय शिकता येतं. तर अशा काही बॅचेस, मोबाईल दुरुस्ती कोर्स असेल जो आजचा कळचेचा विषय आहे, इलेक्ट्रिशियन, एसी मेकॅनिक असेल, बेसिक कॉम्प्युटर, MSCIT तर आता सगळीकडे कंपल्सरी आहे, पण MSCIT कोर्स करायच्या आधी थोडंसं कॉम्प्युटरचं ज्ञान व्हावं म्हणून बेसिक कॉम्प्युटर हा कोर्स आपण घेणार आहोत. नंतर क्लिनिंग प्रॉडक्ट त्याचं पण प्रशिक्षण आपण घेणार आहोत. बॅग पर्स मेकिंग असेल त्याचा पण आपण बॅच घेणार आहोत. आणि आपल्या पंढरपूरची ओळख, अगरबत्ती असेल, दूध हे तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कोर्सेस आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हे सर्व कौशल्य विकास केंद्रात सुरू होत आहे. आपल्या सर्व पालकांचं या निमित्तानं मला सहकार्य अपेक्षित आहे. आपण जरूर सहकार्य करावं. जाताना तुम्हाला पॉम्पलेट मिळेलच, त्याच्यावर सर्व माहिती आहे. तरी पण आपण या संस्थेच्या उपक्रमाला सहकार्य करावं. याबद्दल मी प्रामुख्याने आपल्या संस्थेचे सचिव पटवर्धन सर, ज्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला, आणि आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक VM कुलकर्णी, ज्यांनी मला सतत प्रोत्साहन देत आहेत अजून सुद्धा, तर त्यांचं मी विशेषत्वाने आभार मानतो. आणि अजून 2 गोष्टी सांगून मी माझी रजा घेतो. येत्या सोमवारी 28 तारखेला आणि मंगळवारी 29 तारखेला 12 ते 2 आपण लोन मेळावा घेणार आहोत. ज्यांनी MSMEचं प्रशिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी लोन मेळावा आपल्या प्रशालेत आहे. तर बहुसंख्य महिलांसाठी आहे. तर महिलांनी दोन्ही दिवस जसं तुम्हाला जमेल तसं यावं अशी मी आमच्या कौशल्य विकास केंद्र आणि संस्थेच्या वतीने विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कौशल्य विकास केंद्राबरोबरच आपल्या संस्थेचं आपल्या दह कवटेकर प्रशाले मार्फत पंचम संगीत विद्यालय देखील सुरू आहे. यामध्ये संगीताचे वर्ग हे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. यामध्ये गायन, वादन. त्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम शाळा सचिवा पालक शिक्षक संघ सौभाग्यवती अयाचित मॅडम यांना विनंती करतो
की सन्माननीय लेंगरे मॅडम यांचा त्यांनी सन्मान करावा. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असणाऱ्या सौभाग्यवती लेंगरे मॅडम यांचे दोन्हीही विद्यार्थी हे आपल्याच दहकवटेकर प्रशालेमध्ये शिकत होते. यामध्ये थोरली कन्या वैष्णवी ही याच वर्षी तिला पुण्यातील नामवंत अशा बीजे मेडिकल महाविद्यालयामध्ये मेडिकल MBBS साठी प्रवेश मिळालेला आहे. तर त्यांचा सुपुत्र चिरंजीव सार्थक हा आपल्या प्रशालेमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमामध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपती पदक देऊन त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. यानंतर मी सन्माननीय मुख्याध्यापकांना विनंती करतो की उपाध्यक्ष सन्माननीय सतीश बुवा सर यांचा त्यांनी सन्मान करावा. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय सतीश बुवा सर यांची कन्या देखील हर्षदा ती गतवर्षी आपल्या प्रशालेमध्ये होती. तिला देखील 97% एवढे गुण प्राप्त आहेत. आपल्या प्रशालेमध्ये ती तृतीय क्रमांकाला उत्तीर्ण झाली होती. त्यांचा चिरंजीव इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत आहे. सन्माननीय सतीश बुवा सर. यानंतर या कार्यक्रमास या सभेस उपस्थित असणारे सन्माननीय शाहू सतपाल साहेब गट शिक्षणाधिकारी यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. यांची कन्या आपल्या प्रशालेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे. सन्माननीय शाहू सतपाल साहेब गट शिक्षणाधिकारी पनवेल महाराष्ट्र शासन. आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय SR पटवर्धन सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. सन्माननीय मुख्याध्यापक VM कुलकर्णी सर यांना. नेहमीच आमच्या पाठीशी उभे असणारे आमच्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानस सचिव व आमचे कुटुंब प्रमुख असणारे सन्माननीय SR पटवर्धन सर. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो. माननीय मुख्याध्यापक श्री VM कुलकर्णी सर यांना, सन्माननीय लेंगरे सर, त्याचप्रमाणे अयाचित मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सतपाल मॅडमचा सन्मान करायचे. धन्यवाद. यानंतर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक VM कुलकर्णी सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सन्माननीय VM कुलकर्णी सर. नमस्कार. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सन्माननीय श्री पटवर्धन सर, शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत येणारी ही पालक सभा आहे आपली, त्याच्या अध्यक्षा सौ लेंगरे मॅडम, उपाध्यक्ष श्री बुवा सर, प्रशालेचे पालक आणि सध्या पनवेल येथे शिक्षणाधिकारी या पदावरती कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र सन्माननीय श्री सतपाल साहेब, पंढरपूर जिल्हा न्यायाधीशाच्या जिल्हा न्यायालयातील ज्युनियर न्यायाधीश सौ काटकर उर्फ मोखल मॅडम, त्याही आमच्या प्रशालेच्या पालक आहेत. त्याचबरोबर सौ दीपाली सतपाल मॅडम, पालक शिक्षक संघाच्या सहसचिवा सौ अयाचित मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री मुंढे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री RS कुलकर्णी सर, उपस्थित सर्व मान्यवर पालक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू. आताच मॅडमने आपल्याला कल्पना दिली की आपल्या शिक्षक पालक संघाच्या सभेसाठी उशीर का झाला. शासनाचंही धोरण बदललेलं आहे. पूर्वी शिक्षक पालक संघ हा स्वतंत्र होता, पण मध्यंतरी शासनाने 12 ते 14 कमिट्या होत्या, ते एकमेकांमध्ये मर्ज केलेल्या आहेत.
आणि मुख्य 4 कमिट्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, भौतिक सुविधा समिती, सखी सावित्री समिती आणि त्याच्या जोडीला असणारा महिला अत्याचार निवारण समिती, या 4 समितीच्या अंडर ह्या समित्या येतात. आणि त्यामुळं शिक्षक पालक संघाचा वेगळा सचिव किंवा वेगळा अध्यक्ष उपाध्यक्ष न निवडता शाळा व्यवस्थापन समिती जी शाळेमध्ये स्थापन झालेली आहे तिचेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या समितीचं काम पाहतात. आपली पालक सभा जरी झाली नसली तरी आपण ह्या शाळा व्यवस्थापन समित्या, विद्यार्थी भौतिक सुविधा समिती, महिला अत्याचार निवारण समिती, सखी सावित्री समिती या सर्व समित्यांच्या सभा प्रशाला सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर संस्थेने यावर्षी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. शिक्षक आपल्या घरी, आणि आपल्यापैकी जवळजवळ 50% पालकांच्या घरी आपल्या पाल्याचे वर्ग शिक्षक पोहोचलेले आहेत. पहिला टप्पा पूर्ण झालाय. आता 1 जानेवारीला दुसरा टप्पा सुरू होतोय. प्रत्येक पालकांना आम्हाला संस्थेने सांगितलंय, शिक्षकांना सांगितलंय की प्रत्येक पालकांच्या घरी जा, त्यांची कौटुंबिक परिस्थिती पहा, मुलांच्या अडचणी पहा आणि घरी जाऊन त्यांची नोंद घ्या. त्याप्रमाणे आमचे शिक्षक 50% पालकांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. 50% जी संख्या आहे ती लवकरच ते पूर्ण करतील. त्याचबरोबर 10वी गुणवंत विद्यार्थ्याची देखील पालक सभा झालेली आहे. आता या वर्षीमध्ये आपल्याला पालक या नात्यानं तुम्ही आमचेच सहकारी आहात, पण शाळेबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सन 2025-26 मध्ये प्रशालेमध्ये एकूण 1521 विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे एवढे विद्यार्थी आमचे UDISला नोंदलेले आहेत, हजेरी पटावरती आहेत आणि गैरहजरमध्ये एकही विद्यार्थी नाहीये. ऑकेजनली थोडे बहुत राहतात, परंतु रेग्युलर मध्ये 1521 विद्यार्थी आहेत. याच्यात मुलं 828 आहेत आणि मुली 693 इतकी आहेत. म्हणजे 700च्या दरम्यान मुलींची संख्या आहे. याचाच अर्थ आमच्या प्रशालेवरती पालकांचा विश्वास आहे आणि पालक मोठ्या विश्वासाने मुलींना आमच्या शाळेमध्ये पाठवतात आणि त्यांच्या सुरक्षितेची काळजी माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी घेतात आणि त्याबद्दल हे आमचं कर्तव्यच आहे. तेव्हा ही संख्या ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आज शाळेमध्ये 41 शिक्षक कार्यरत आहेत. अजून नियमाप्रमाणे 6 शिक्षक कमी आहेत. आम्हाला 47चा स्टाफ आहे आमचा. 2 क्लार्क कार्यरत आहेत, 4 शिपाई कार्यरत आहेत. तंत्र विभागाला 2 कर्मचारी फक्त राहिलेले आहेत. एक क्लार्क आहे आणि एक सेवक आहे. तंत्र विभागाला 3 शिक्षक पूर्वी होते, तिन्हीच्या तिन्ही सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्त होऊन आज 2 वर्ष झालेले आहेत. तरी देखील संस्थेने हा विभाग बंद पडू नये. तंत्र विभाग ही आपली आयडेंटिटी आहे आणि म्हणून आता जे विनोदपाद सर वगैरे बोलले, ह्या लोकांना हाताशी धरून ह्या लोकांना एकत्र करून हा तंत्र विभाग पुन्हा नव्यानं बांधलेला आहे आणि आम्ही संस्था पगार देऊन या शिक्षकांची नियुक्ती आम्ही करतो. याच्यामध्ये मुलांच्याकडून आम्ही कुठल्याही प्रकारची तंत्र विभागाची फी आकारली जात नाही आणि त्यामुळं केवळ संस्थेने घेतलेल्या या पुढाकारामुळं आज आमचा तंत्र विभाग कार्यरत राहिलेला आहे. 16 जूनला यावर्षी प्रशालेला प्रारंभ झाला. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होते, पण 15 जूनला रविवार असल्यामुळं राज्यातल्या सर्व शाळा 16 जूनला सुरू झाल्या. प्रशालेच्या प्रथेप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केलं, मुलांच्यावरती पुष्पवृष्टी केली, शाळा फुलांनी सजवलेली होती आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं दिली. पहिल्या दिवसापासून आमची शाळा ही पूर्ण वेळ होते. ऑकेजनली काही अडचण असेल तर आम्ही पूर्व सूचना देतो, पण शाळा आम्ही कधीही सोडत नाही. तशा संस्थेचे आम्हाला आदेश आहे की आमच्यापैकी जरी कुणी निवडलं तरी शाळा सोडायची नाही, हा पहिला आदेश आहे. त्यामुळे एखादी दुःखद घटना घडली तरी श्रद्धांजली आम्ही वाहतो आणि आमचं कामकाज आम्ही शाळेचं चालू ठेवतो. शाळा पूर्ण वेळ होते. आता काही अडचणी आल्याच, प्रॉब्लेम असतील, निवडणूक आहेत, काही असतील, ट्रेनिंग असेल तर तेवढ्यापुरतं होतं आणि ते देखील आम्ही पालकांना ग्रुपवर सांगतो आणि नंतर त्याप्रमाणे होतो.
सन 2025 मध्ये जी 10वीची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये 98% प्रशालेचा निकाल लागला आणि प्रशालेतले 33 विद्यार्थी, समोर बोर्ड आपण पाहताच आहे, हे 90% जास्त गुणांनी या प्रशालेतून उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे ही गुणवंतांची प्रशाला या नावानं ओळखली जाते. सन 2025 मध्ये स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागला. समोर आपल्या बोर्ड आहेत. 6 विद्यार्थी 5वीतून आणि 7 विद्यार्थी 8वीतून असे 13 विद्यार्थी स्कॉलरशिप प्राप्त झालेले आहेत. यावर्षी 90 विद्यार्थी आहेत. यावर्षी आम्ही एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. टॅलेंट बॅच बरोबर एक सायलंट बॅच सुरू केलेली आहे. सायलंट बॅच म्हणजे काय की एखादा विद्यार्थी एका विषयात नापास झाला, तो 6 विषयापर्यंत नापास झालेले विद्यार्थी आम्ही संपूर्ण 10वीतून एकत्र केले आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांची गुणवत्ता वाढावी, तो विद्यार्थी या प्रवाहापासून दूर जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र वर्ग सुरू केलेला आहे. शाळा सुटल्यानंतर त्या सायलंट बॅचचे तास आम्ही शाळेच्या वेळेला धरून वेळापत्रकामध्ये ऍडजस्ट केलेले आहेत. प्रशालेचं वैशिष्ट्य की प्रशालेला भव्य क्रीडांगण आहे. मागच्या बाजूला सुमारे 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर जागेमध्ये हे क्रीडांगण व्यापलेलं आहे आणि त्यामुळं आमचे जे क्रीडा विभागाचे तास आहेत ते वेळापत्रकामध्ये आहेत. अशा खूपच शाळा कमी आहेत की ज्यांचे तास वेळापत्रकात खेळाचे म्हणून आहेत. यावर्षी आमचे विद्यार्थी विभागाला पोहोचले, राज्याला पोहोचले. बालेवाडीमध्ये जी जुलो स्पर्धा झाली तिच्यामध्ये गीतांजली साळुंखे, संस्कृती परचंडे या विद्यार्थी सहभागी झालेल्या होत्या. नुकतीच डेरवन येथे शासकीय स्पर्धा झाली, राज्यस्तरीय स्पर्धा होती, कॅरम स्पर्धा होती. त्याच्यामध्ये प्रशालेची अनुष्का पाटोळे व कुमारी आरफा खाटीक या 2 विद्यार्थी प्रतिनिधित्व केलं. राज्यापर्यंत त्या मुली खेळून आलेल्या आहेत. या विद्यार्थिनींना देखील 10वीच्या गुणवत्ता वाढीमध्ये मार्क्स मिळणार आहेत. प्रशालेच्या संपूर्ण इमारतीचं जे रंगकाम आहे ते आमच्या माननीय सचिव श्री पटवर्धन सर यांच्या अथक प्रयत्नानं झालेलं आहे. शाळा अंतर्बाह्य स्वच्छ रंगीत झालेली आहे. जवळजवळ 15 दिवस झालं शाळेमध्ये सुतार कामासाठी 2-3 मिस्त्री काम करतायत. सर्व फर्निचर दुरुस्त झालेले आहे. प्रत्येक वर्गामध्ये 2-2 फॅन, 4-4 ट्यूबलाईट व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ज्या भौतिक सुविधा देणं गरजेचं आहे त्या सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा आम्ही आमच्या परीने विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला संस्थेचं मोलाचं सहकार्य लाभतंय. आपला नवीन रस्ता झाला, त्या रस्त्याला डिवाइड हे नव्हते, आपल्याला स्पीड ब्रेकर नव्हते. तर पालकांनी बऱ्याच वेळेला आमच्याकडं याबद्दल मागणी केली. आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि दोन्ही बाजूला रस्त्याचे आम्ही ते जे स्पीड ब्रेकर आहेत ते टाकलेले आहेत आणि त्यामुळे थोडासा वाहतुकीचा जो वेग आहे तो वेग देखील कमी झालेला आहे. शाळा सुटल्यानंतर दररोज आपण पाहत असाल पालक न्याहायला येतात मुलांना. आमची एक शिक्षकांची टीम रस्त्यावरती जी काही इतर जाणारी मुलींना जी त्रास देणारी मुलं असतात त्यांच्या बंदोबस्तासाठी उभी असते आणि मी स्वतः देखील देत असतो आणि आम्ही थांबून सर्व विद्यार्थ्यांनी गेल्यानंतरच 6:15 वाजता आम्ही शिक्षकांना सोडतो. 5:15ला शाळा संपते आणि 1 तासभर आम्ही नियमितपणे शिक्षकांना थांबून घेतो. तसा संस्थेचाच आम्हाला आदेश आहे. शाळेची नुकतीच आरोग्य तपासणी झाली. 5वी पासून 9वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी झाली. एक विद्यार्थिनीला तपासत असताना मरमर जाणवली हृदयाशी, तर तात्काळ तिचा नंबर आम्ही उपजिल्हा रुग्णालयाला दिला. काल मुंबईवरून डॉक्टरांची टीम आली होती. ही टीम येतेच दरवर्षी आणि मग आम्ही त्या मुलीला तिकडं पाठवलं आणि तिच्यावरती पुढील उपचारासाठी तिला रेफर आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आरोग्याची काळजी देखील दरवर्षी 2 या तपासण्या होतात त्याच्यातून या शाळेमध्ये घेतली जाते. आता दिनांक 1 जानेवारी पासून पुढचे उपक्रम सांगतो. दिनांक 1 जानेवारी पासून प्रशालेमध्ये आम्ही 10वीची पूर्व परीक्षा सुरू करतोय. ती 1 ते 10 जानेवारी असणार आहे आणि इयत्ता 9वीची परीक्षा ही 7 जानेवारीला आम्ही सुरू करतोय. ती 7, 8, 9, 10 4 दिवस असणार आहे आणि इयत्ता 5वी, 6वी आणि 7वी या वर्गाची जी घटक चाचणी परीक्षा आहे ती 8, 9 आणि 10 जानेवारीच्या दरम्यान असणार आहे. आमच्या समोर समस्या खूप आहेत. काम करत असताना अडचणी खूप आहेत. आता काल माझ्यासह माझ्या शाळेतल्या 29 पुरुष शिक्षकांना
29 शाळेमध्ये पुरुष शिक्षक आहेत. या सगळ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणूक अधिकारी म्हणून ऑर्डर आलेले आहेत. आता त्यांना जाणं क्रमप्राप्त आहे. 30 तारखेला, 29 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला, 9 तारखेला, 11 तारखेला ट्रेनिंग आहे. आम्हाला टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग करतात. हे 14 तारखेला मुक्कामाला जायचंय, 15 तारखेला इलेक्शन आहे. म्हणजे या कामाबरोबर शासकीय कामाबरोबर ही इतर कामं देखील आम्हाला आहेत आणि त्यामुळे असा एखादा उपक्रम आम्ही ठरवतो आणि तो आम्हाला पोस्टपोन करावा लागतो. परीक्षेच्या शेड्यूल बरोबर 10वीची जी प्रयोग परीक्षा आहे ती आम्ही 23 जानेवारीला सुरू करतोय आणि 10वीची जी बोर्डाची परीक्षा आहे ती आम्ही 20 फेब्रुवारीला सुरू करतोय. दिनांक 28 ते 30 जानेवारीच्या दरम्यान प्रशालेचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गीत म्हणजे आमच्या प्रशालेचं खास वैशिष्ट्य आहे. त्याचा 12 ते 13 गीतांचा सामूहिक कार्यक्रम असतो. गेली 20 वर्ष आम्ही तो राबवतोय. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब हे एका कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला ते पूर्ण वेळ थांबले. राज्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या सीडीज परत गेल्या. अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम संस्थेने आमच्याकडं या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तो गेली 15 ते 20 वर्ष झालं चालू आहे. त्याच्या वर्णाची, त्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याची गाणी असतात गौरवस्पद आणि त्यामुळं मुलं सहजपणे आमची ग्राउंडवरती खेळत असली तरी त्यांच्या तोंडामध्ये ही गाणी असतात की ज्यांच्यावरून आपल्याला आपल्या राष्ट्राचं भवितव्य काय सांगता येतं. एक चांगला उपक्रम संस्थेने सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्गाची स्वतंत्र पालक सभा घेण्याचं आम्ही नियोजन करतोय पुढच्या महिन्यामध्ये. म्हणजे चाचणी परीक्षा झाल्या की आम्ही काय करणार आहोत, 5वीचा वर्ग फक्त बोलवायचा. ते सर्व पालक आणि 5वीचे शिक्षक स्वतंत्र हॉल झाले आमचा, त्यामध्ये आम्ही पालक सभा घेणार आहोत. ते 5वीचे शिक्षक त्यांना शिकवण्यात तिथं असतील. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन ते करतील. असं 5वी ते 10वी पर्यंत दररोज एक वर्गाची पालक सभा आम्ही परीक्षा झाली की घेणार आहोत. त्यावेळेला प्रत्यक्ष आपण आपल्या शिक्षकांना भेटू शकणार आहात. आजही आपण भेटू शकताय. काही गोष्टीचा या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक याच्यामध्ये सुसंवाद महत्वाचा आहे. पालकांनी देखील विद्यार्थ्याला समजावून घेणं फार महत्वाचं आहे आणि हे करत असताना बऱ्याच वेळेला त्याला वेळ दिला पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्याला मुलांना द्यायला वेळ नाहीये. आपण मुलांच्यासाठी वेळ द्या, मुलांना थोडंसं बोलकं करा, मुलं निश्चित आपल्याला रिस्पॉन्स देतील. हे करत असताना कृपा करून आपल्या पाल्याची इतर पाल्याची तुलना कधी करू नका. की त्याला किती मार्क्स पडले असं कधीच विचारू नका. मुलांना खरं सांगू का, मानसशास्त्र सांगतो, मुलांना हे आवडत नाही. आपल्यापेक्षा जास्त मार्क पडलेल्या मुलाचं कौतुक जर पालकांनी केलं आणि त्याची तुलना केली तर ते आवडत नाही. कारण प्रत्येक मूल हे स्वतंत्र असतं आणि कोणाच्या मोजपट्टीत तर मुलाला मोजूच नका असं आमचं मत आहे. कारण जगातली जी महान कार्य आहेत, मोठे शोध आहेत, ते 50% लोकांनी लावलेले आहेत, मध्यम विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत. त्यामुळं मुलांची गुणवत्ता किंवा मोजपट्टी यावरनं कृपा करून मुलांची पारख करू नका. आता सध्यात आपण बघतोय वर्तमानपत्रामध्ये ह्या 4-8 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि त्याचा फटका देखील आम्हाला बसतोय. काय बातम्या येत आहेत की मास्तरांनो, शिक्षकांनो, मुलांना मारू नका, शिक्षा करू नका, अपशब्द बोलाल तर याद राखा, अशा हेडिंगच्या बातम्या येत आहेत. आज जर आपण पाहिलं तर काही गोष्टीचा समाजामध्ये देखील सोशल मीडियामध्ये अतिरेक होतोय. कुठंतरी कोपऱ्यामध्ये एखादी घटना घडलेली असते, एखाद्या मुलाला शिक्षा झालेली असते, ती शाळा पण ग्रँटेबल नसते, कुठली ती इंग्लिश मिडियमची शाळा असते आणि त्याच्यासाठी शासन GR काढतं आणि सांगतं की या पद्धतीचं वर्तन करा. पण ग्राउंड लेवलला त्या शिक्षकांची किंवा त्या विभागाची काय अवस्था होते एक उदाहरण म्हणून तुम्हाला फक्त मी सांगतो. आमच्या शाळेमध्ये शिंदे मॅडम इथे शिकवत आहेत. एका वर्गाला त्या शिकवत होत्या. वर्ग फार मोठा नाहीये, 7वीतला वर्ग तो आहे आणि एका विद्यार्थ्याला मॅडमने असं सांगितलं की तुम्ही जर अभ्यास नाही केला तर मी तुम्हाला शिक्षा करेन, एवढ्याच त्या म्हणाल्या. एक मुलगा हसला. मॅडम म्हणल्या का हसलास? तो मुलगा म्हणला, मॅडम तुम्ही आम्हाला शिक्षा करू शकत नाही, कारण तुम्ही जर आम्हाला शिक्षा केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. आमच्या मॅडम समोर इथं बसतात, लोकल मॅडम आहेत, ते न्यायाधीश आहेत समोर. तो गुन्हा दाखल होतो आमच्या तुमच्यावरती, त्यामुळे तुम्ही शिक्षा करू शकत नाही. इतक्या बाणेदारपणे जेव्हा एखादा विद्यार्थी बोलतो त्यावेळेला सोशल मीडियाचा परिणाम त्या मुलांच्या घरापर्यंत किती पोहोचलाय ते बघा. तेव्हा पालकांनी याचा विचार केला पाहिजे की शिक्षक जर रागावले
तर त्याच्या पाठीमागं काहीतरी हेतू असणार आहे, काहीतरी चूक असणार हे महत्वाचं आहे. आम्हाला प्रोटोकॉल दिलेत शासनाने, मुलाला रागावायचं नाही, त्याच्या टोपण नावाचा उल्लेख करायचा नाही, त्याला उठाभाषा काढायला लावायचं नाही, त्याला अपमानास्पद वागणूक द्यायची नाही, त्याला बाहेर उभा करायचं नाही. ठीक आहे, शारीरिक शिक्षा समजू शकतो, पण ज्या वेळेला आमच्या देशपांडे मॅडम वर्ग कंट्रोल करतात, त्यांच्या वर्गामध्ये 90 मुले 10वीला आणि 90 कुटुंबातून आलेले आहेत. अनेक प्रॉब्लेम असतात, मुलींच्याकडे मोबाईल सापडतो काही वेळेला, त्यावेळेला त्याला रागावंच लागतं, बोलावं लागतं, त्यावेळेला पालकांना बोलावं लागतं. तो एक मधला मार्ग काहीतरी आपण निवडला पाहिजे. कृपया पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या की असं काही प्रकार घडला तर तुम्ही पहिल्यांदा मला भेटा, समजून घ्या आणि मग आपण त्या सर्व गोष्टीचं निराकरण करूया. दुसरा महत्वाचा मुद्दा, सध्याची जी परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांना माहितीच आहे की ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळा चालवणं ही दिवसेंदिवस कसरत चाललेली आहे. आमच्या पाठीमागे आमचे सचिव पटवर्धन सर खंबीरपणे उभे आहेत. पंढरपूर एज्युकेशन संस्था खंबीर उभे आहे म्हणून आम्ही शाळा चालवतोय. कारण इतकी अवस्था भयानक आहे की शासनाकडून मिळणारं जे अनुदान आहे ते अत्यंत तुटपुंज आहे. आता ही जी माझी शाळा आहे की जेव्हा मी चालवतो त्यावेळेला मला महिन्याला 1,00,000 रुपये खर्च द्यावाच लागतो, करावाच लागतो. माझं लाईट बिल, माझं म्हणजे आपल्या शाळेचं लाईट बिल हे महिन्याला 25,000 रुपयांच्या खाली कधीच आलेलं नाहीये. वर्षाचा आमचा खर्च छपाईचा वगैरे सगळा धरला तर तो 12 लाख रुपये जातो. सगळी सोंग करता येतात पण आपल्याला पैशाचं सोंग करता येत नाही. शासनाकडून मिळणारी ग्रँट जी असते ती जास्तीत जास्त 2 ते 2.5 लाखापर्यंत येते. राहिलेले 10 लाख रुपये असतात ते आम्हाला मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी, उपक्रम फी, ऍडमिशनच्या वेळेला पालकांना विनंती करणं, संस्थेकडून मोठा हिस्सा घेणं, या गोष्टी कराव्या लागतात. कसं बसं त्या ठिकाणी खर्चाचं गणित जुळवावं लागतं, वारी भरावी लागते, त्यातून 4 पैसे जर आले तर त्यातून म्युन्सिपाल्टी येते. 1,59,000 ही या इमारतीची म्युन्सिपल टॅक्सेस आहेत, दरवर्षी आम्ही ते भरतो. आणि हा सगळा खर्च जर बघितला तर 12 लाख रुपये खर्च येतो. म्हणून आम्ही काही आता सध्या केलेलं आहे की पालकांना आम्ही आवाहन करतोय की तुमची शाळा आहे, तुमची शाळा समजून तुम्ही आम्हाला सर्वांची गणवेश छानपैकी ड्रेस घालून पाठवतात, मोठा चॉकलेटचा बॉक्स त्याच्या हातात असतो. कारण काय आहे परिस्थिती की त्याच्याशिवाय शाळा चालणं अवघड झालेलं आहे. शासन म्हणते तुम्ही शाळा चालवा, तुम्ही अनुदान घ्या, अनुदान आम्हाला मागू नका, तुम्ही फी घ्या, तुम्ही चालवा. आपल्याला फी आकारता येत नाही. आम्ही फक्त 600 रुपये वर्षातनं विद्यार्थ्यांची घेतोय. खालच्या शाळेमध्ये आपण यावर्षी फी वाढवली पण आपण वरती वाढवलेली नाहीये. या 600 मध्ये 4 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आम्ही देतोय. त्या तिथं गटशिक्षणाधिकारी आमचे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे की पॅटची परीक्षा असते साहेब, आणि पॅटच्या परीक्षेला आमच्यावर अन्याय असा होतो की आमचे 200 विद्यार्थी असले की आम्हाला 100 विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका येतात आणि 100 तुम्ही छापावून सांगतात. एका प्रश्नपत्रिकेची 12 पान असतात. माझं एका परीक्षेचं बिल 12,000 रुपये झाले पोराच्या चाचणीचं बिल. असे 4 परीक्षेचे 48,000 रुपये नुसत्या पॅटचे भरतोय. हे कुणाला सांगायचं? तुम्ही आपले आहात म्हणून तुम्हालाही आपलेपणाने सांगायचं. तुम्ही केव्हाही माझ्या ऑफिसमध्ये या, तुम्हाला मी संपूर्ण खर्चाच्या पावत्याचा हिशोब दाखवतो. पूर्ण पारदर्शकता आमच्या संस्थेची साहेबांनी आम्हाला ठेवायला लावलेली आहे. तुम्ही दिलेला प्रत्येक रुपया हा बँकेमध्ये भरला जातो आणि नंतर तो मागून खर्च केला जातो. तेव्हा या निमित्ताने आज आपण एकत्र आलेला आहात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. थोडासा उशीर होतोय, वेळ होतोय, तरी देखील आम्ही तुमच्या काही शंका असतील त्या शंका निरसनासाठी देखील इथं उपलब्ध असणार आहोत. आपण आपल्या शंका देखील त्यानंतर मांडाव्यात. कार्यक्रम झाल्यानंतर जे काही आमचा प्रोटोकॉल पण कार्यक्रम आहे त्यानंतर वेळ झाला तर प्रत्यक्ष मला येऊन भेटा, शाळेमध्ये येऊन भेटा. शाळा तुमचीच आहे. इथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल तिथं तुम्ही वर्ग शिक्षकांना भेटा, आम्हाला भेटा. निश्चित तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. तुमचं शाळेवरती प्रेम आहे ते प्रेम असंच कायम राहू द्या. जो विश्वास ठेवलेला आहे आमच्यावरती तो कायम राहावा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही शाळेमध्ये यावं यासाठी हा पालक सभेचा प्रपंच या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रशालेचे कुटुंब प्रमुख म्हणून अगदी प्रशालेच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आणि पुढील होणारे उपक्रम आपण सांगितलेले आहेत. यानंतर मी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती लेंगरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सन्माननीय लेंगरे मॅडम.
सन 2025-26 या वर्षीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय PM कुलकर्णी सर, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव आदरणीय श्री पटवर्धन सर, उपमुख्याध्यापक श्री मुंडे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री कुलकर्णी सर, तसेच ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सौ अयाचित मॅडम, उपाध्यक्ष आदरणीय श्री बुवा सर, लेगरे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गट शिक्षणाधिकारी सौ सतपाल साहेब आणि सौ सतपाल मॅडम. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्यावेळी सरांनी माझी नियुक्ती केली त्यावेळी मी सरांना स्पष्ट सांगितलं होतं की सर मला वेळ नसतो, कारण जॉब करायचा म्हटलं की मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि 20 किलोमीटर अंतरावरून यायचं जायचं, मला काही मीटिंगला येणं होणार नाही, कारण पंढरपूरला यायचं म्हणजे किमान 6 तरी वाजतात. तरी पण सरांनी सांगितलं की सार्थकचं यावर्षी शेवटचं वर्ष आहे आणि खरोखर तुम्ही एक आदर्श पालक आहात म्हणून तुमची नियुक्ती केलेली आहे. आणि आता ज्यावेळी मी शाळेमध्ये एंट्री केली त्यावेळेस तिथं बसलेले सर मॅडम होते आणि ते बोलत होते की वैष्णवीची मम्मी आहे, सार्थकची मम्मी आहे. खरोखर ऊर भरून आला, कारण मॅडमची मुलगी, सरांची मुलगी म्हणण्यापेक्षा वैष्णवीची मम्मी, सार्थकची मम्मी, ज्यावेळेस हे शब्द आपण कोणाकडून तरी ऐकतो त्यावेळेस खरोखरच पालक म्हणून आपली जबाबदारी आपण किमान पूर्ण केलेली आहे याचा मला खरोखर अभिमान वाटतो. तर पालकत्व ही एक खरोखर सुंदर जबाबदारी आहे, जिथं आपण आपल्या मुलींचे मित्र, मैत्रीण, आधारस्तंभ आणि मार्गदर्शक सुद्धा बनू शकतो. त्यांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम आपण पालक या नात्याने खरोखर केलं पाहिजे. कारण आता इथं उपस्थित जेंट्स पालकांपेक्षा सुद्धा महिला पालकांची संख्या इथं जास्त आहे. खरोखर मला यांचं कौतुक करावं वाटतंय, कारण ज्या घरातली आई जागरूक आहे त्या घरातली मुलं सुद्धा खरोखर, आणि ते घर सुद्धा पुढं असतं. म्हणूनच आपण म्हणतो की शिकलेली आई घर पुढे नेईल. कारण इथं सुद्धा जबाबदारीनं माता पालक जास्त संख्येने उपस्थित आहेत. आणि आपण आता सध्याच्या काळात सुद्धा मुलांशी एक भावनिक नातं तयार केलं गेलं पाहिजे. मुख्याध्यापकांनी सांगितलं की आजकालची मुलं ही आपल्या पिढीपेक्षा आणि या पिढीमध्ये जनरेशन जो गॅप आहे तो खरोखर वेगळा आहे. आपण जर आता आपल्या पाल्याला सांगितलं आमच्या वेळेस असं नव्हतं, आम्हाला घालायला चप्पल सुद्धा नव्हती, तर ती मुलं ती ऐकून घ्यायला तयार नाहीत. एखादं मुलं असं पण म्हणू शकतं काय करावं आपल्या आजोबांना, एखादी चप्पल आपल्या मम्मीला पप्पांना घेऊन दिली असती तरी बरं झालं असतं. म्हणजे अशी ही पिढी आहे, काय बोलतील हे सांगता येणार नाही, कारण हा सोशल मीडियाचा परिणाम आहे. आणि कोरोनापासून तो अधिक प्रकर्षानं जाणवतोय, कारण कोरोना आला आणि शैक्षणिक क्षेत्रात तर आमूलाग्र बदल करून गेला. आता मुलांना मोबाईल ठेवा म्हणावं लागते आणि अभ्यास करा, आणि मुलांना इतकी सवय झाली, काय म्हणणार आहे तर येतानाच सार्थक आम्ही चाललोय, हा मी अभ्यास करतो. म्हणजे मुलं आपण काय पुढं बोलणार आहेत ती त्यांच्या मनाने ते म्हणतात. म्हणजे खरोखर आपण एक विचार करण्याची गरज आहे की आपली एक इमेज आधी आपण स्टोअर करायला शिकलं पाहिजे, की आपण एक आळशी पालक आहोत का निराशाजनक पालक आहोत का स्वार्थी पालक आहोत, किंवा असे वेगवेगळे पालकांचे सुद्धा प्रकार आहेत का चिडखोर पालक आहोत. आपण एखादं प्रलोभन देतो आपल्या पाल्याला, तुझा असा नंबर आला तर तुला एक मी हे घेऊन देईन. आपण काय बिझनेसमॅन आहोत का, तर खरोखर नाही. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की गेलेला जो वेळ आहे तो परत येत नाही. पैसा आपण पुन्हा मिळवू शकतो, परंतु आपण आता सध्या जो म्हणतोय की मला वेळ नाही, खरं तर इथं 100% पालकांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं. कारण आजकाल वेळ ही सगळ्यात अनमोल गोष्ट आहे. कारण आपण आता म्हणतोय की आताची पिढी बदलली आहे, त्या दिशा चुकतीये, वाट चुकतीये, परंतु त्याला खरोखर आपण एक जबाबदार आहोत. कारण या तात्विक भाषेत सांगायचं झालं तर प्रेयश म्हणजे चहा, त्याचं उदाहरण सांगते मी. चहा सर्वांना आवडतो पण तो आरोग्यासाठी चांगला नाहीये, तरी सुद्धा आपण पितो. अशी अनेक प्रलोभनं आपल्या अवतीभोवती आहेत, याला म्हणायचं प्रेयश. आणि दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे श्रेयश, की जे आपल्याला आवडत नाही पण ते शरीराला चांगलं आहे. उदाहरणार्थ कडुनिंबाचा रस असेल. परंतु आता जे पालक आहेत ते श्रेयशाकडून प्रेयशाकडे मुलांना घेऊन जाणारे पालक आपल्याला दिसत आहेत. ते कसं
तर जाऊ द्या, लहान आहे, त्याला कळत नाही, अशा प्रकारे आपण मुलांचे लाड करतो आणि मग पुन्हा सांगतो की मूल घरी ऐकत नाही. खरं तर शाळेत मूल एक 8 तास आहे आणि घरी 24 तासापैकी 8 तास शाळेत आहे. उरलेले 16 तास मूल घरी असतं. त्यावेळेस त्या मुलाचं काय चाललंय ही शाळेतल्या शिक्षकांपेक्षा आई वडिलांची किंवा घरातल्या पालकांची जबाबदारी आहे की आपला पाल्य काय करतोय काय नाही हे बघितलं पाहिजे आपण. पूर्वीचा काळ वेगळा होता. आपलं ग्रॅज्युएशन झालं, आपण नोकरीला लागलो तरी घरी म्हणजे त्यांना एवढं लक्ष द्यावं लागत नव्हतं. परंतु आताची जनरेशन गॅप असल्यामुळं आपल्याला पाल्याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे. असं म्हणून चालणार नाही, जाऊ द्या तो लहान आहे असं करून आपण त्याला मोबाईलची सवय सुद्धा लावली. खरं तर संत ज्ञानेश्वर हे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते लहानच होते. किंवा संत साहित्यामध्ये संत हा प्रयोग करणारी मुक्ताबाई ही लहान नव्हती का? किंवा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की शिवाजी महाराज हे रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली. मग ते लहान नव्हते का? आणि आपण काय करतो, आपल्या पाल्याला पंगू बनवतो की जाऊ द्या तो लहान आहे, पुन्हा ऐकेल. किंवा घरातली जी वडीलधारी मंडळी असतात त्यामुळे आपल्याला त्यांना बोलता येत नाही. परंतु पहिली जबाबदारी पालकांची ही आहे की आपण त्याविषयी जागरूक राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक संस्कार आहेत. एखाद्या मुलाला 95% मार्क पडले तर आणि त्याच्याकडे संस्कार नसतील तर त्या 95%ला काही अर्थ आहे का? नाही. एखादा व्यक्ती क्लास 1 ऑफिसर आहे परंतु त्याच्याकडे संस्कार नाहीत तर त्या पदाला किंवा त्या क्लास 1 अधिकाऱ्यांना आपण एवढी किंमत देत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं शिक्षणापेक्षा संस्कार जास्त महत्वाचे आहेत. तरी सुद्धा आपण पाल्याला एवढी मार्क पडली पाहिजेत, तेवढी मार्क पडली पाहिजेत म्हणून मागे लागतो. सरांनी मागाशी सांगितलं बोलता बोलता की खरोखर तुलना करणं चुकीचं आहे. मला सुद्धा हे पालक म्हणून माझ्या लक्षात आलं, आपण ज्यावेळेस एखाद्या मुलाचं उदाहरण मुलीचं द्यायला जातो आपल्या पाल्याला, पण त्याचा वेगळा अर्थ मुलं काढतात. कारण आपण त्याचा आदर्श घ्यावा म्हणून आपण सांगतो, पण मुलं काय करतात, त्यांना वाटतं हे पालक आपले त्याच्याबरोबर तुलना करतायत. आणि आजकाल खरोखर पालकांची सुद्धा अशी परिस्थिती झाली आहे की माझ्या मुलाला 95% पडले, खरं तर मला आनंद व्हायला पाहिजे, पण मला याचं दुःख वाटतं की दुसऱ्याच्या मुलाला 96% पडले. ही मनस्थिती आपण बदलली पाहिजे. सगळीच बोटं सारखी नसतात. मला जर सांगितलं की या शाळेचं ऑडिट वगैरे करा तर मला ते जमणार नाही. मी सांगेन की हे सोडून मला दुसरं काहीतरी काम सांगा. म्हणजे एखादा मुलगा अभ्यासात हुशार आहे, चित्रकलेत हुशार आहे किंवा एखादा खेळात हुशार आहे, खरोखर मला या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा स्टाफ असेल यांचं कौतुक करावं असं वाटतं. सगळ्या उपक्रमांचं वर्षभराचं नियोजन यांचं सुरुवातीलाच तयार असतं. मग ते चित्रकला स्पर्धा असो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असो, वेगळे ट्युशन मुलांना लावावी लागत नाही. आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा असो, आपण आपल्या घरातील वातावरणाप्रमाणेच इथं येऊन आपल्या पाल्याचं काही अडचण असेल तर आपण शिक्षकांशी संपर्क साधू शकतो. आणि खरोखरच एक वेगळा उपक्रम आणि आदर्श म्हणून या सगळ्या शिक्षकांचं मला कौतुक करावं असं वाटतं की प्रत्येक मूल वर्गाची जबाबदारी किंवा त्या मुलांना मार्गदर्शन करणारे असे शिक्षक आपल्या मुलांना लाभले याचं खरोखर मला कौतुक वाटतं आणि अभिमानही वाटतं. माझी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सरांचं आणि इथं यथोचित सन्मान केला. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते आणि मी रजा घेते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. मुलांच्या पंखामध्ये बळ हे असतंच. त्यांना फक्त गरज असते पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनाची आणि विद्यार्थ्यांना वेळेची आवश्यकता असते. हा अतिशय मोलाचा संदेश मॅडमने दिलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करतो शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सन्माननीय सतीश बुवा सर. चालू शैक्षणिक वर्षातील पालक सभेसाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण, या मंचकावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या प्रशालेचे सरसेनापती PM कुलकर्णी सर आणि त्यांचे सर्व सकाळ दुपार सत्रातील शिलेदार आणि आपला पाल्य या प्रशालेमध्ये घातलेला आहे. निश्चित या सर्व शिक्षक बांधवांवरती विश्वास ठेवून आपण आपली मुलं या ठिकाणी दाखल केलेली आहेत आणि त्या विश्वासानं आपण या ठिकाणी आलेला आहात. ज्या अपेक्षा आपण सर्वांनी
मनामध्ये बाळगलेल्या असतील, निश्चित त्या सर्व अपेक्षा त्याही पेक्षा थोडस जास्तच या प्रशालेतून आपल्या विद्यार्थ्याला दिलं जातं. मी एक पालक म्हणून तुम्हाला हे निश्चित खात्रीशीर सांगू शकतो की आपला पाल्य या प्रशालेमध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ही प्रशाला यापूर्वीही कार्य करत होती, आजही करते आणि यापुढीलही या प्रशालेतील सर्व शिक्षक बांधवांकडून आपल्या विद्यार्थ्याला बहुआयामी व्यक्तिमत्वाचं व्यक्ती म्हणून समाजात उभा राहण्याचं प्रोत्साहन दिलं जाईल. आपण सर्वजण आलात, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानद सचिव व आमचे कुटुंब प्रमुख असणारे सन्माननीय S.R. पटवर्धन सर यांना. त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. सन्माननीय S.R. पटवर्धन सर, मानद सचिव पंढरपूर एज्युकेशन सोसायटी. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या पालक सभेसाठी उपस्थित असलेल्या महिला, पुरुष, शाळेचे सर्व महिला पुरुष शिक्षक, पालक आणि शाळेचे आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बरंच तुम्हाला आता सांगितलं आम्ही काय करतोय, कसं करतोय, कोणत्या पद्धतीनं करतोय, कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे. बरीच चर्चा आता आधीच्या सगळ्या वक्त्यांनी केली. मला असं तुम्हाला सांगायचंय की माझा मुलगा फक्त सुशिक्षित झालेला मला चालणार नाही, तर तो सुसंस्कृत पण असला पाहिजे. काही किंबवता नसतोच. अभ्यास केला, मार्क मिळाले, पहिला नंबर आला, पण तो जर आईनं सांगितलेलं काम ऐकत नसेल, वडिलांना उलट उत्तर देत असेल, घरातली कामं जबाबदारीनं पाहत नसेल आणि घरातल्या ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये एक कुटुंबातला घटक म्हणून सहभागी होत नसेल, तर त्या मुलाच्या मार्काचा, सुशिक्षितपणाचा, हुशारीचा शून्य उपयोग. कारण शास्त्रानं सांगितलंय की संस्कार विहीन हा पशु, ज्याच्यावर कुठलेही संस्कार नाहीत त्या माणसाला पशु म्हणावं असं आपलं शास्त्र सांगतं. आणि आपण वेदशास्त्र पुराणांना शीर्षस्थानी ठेवून आपला कालक्रमणा करीत असतो. तेव्हा माझं एक अशी धारणा आहे, माझी अशी इच्छा आहे की माझ्या शाळेतला मुलगा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा दोन्ही झाला पाहिजे. परिस्थिती सध्याची इतकी वेगानं बदलतीये, समाज इतक्या वेगानं बदलतोय. 10 वर्षापूर्वी आपल्या पुढे जे प्रश्न होते ते आज नाहीत. आजचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या 10 वर्षांनी राहतील का, आणखीन नवीन काही त्याच्यामध्ये भर पडेल किंवा बेरीज वजाबाकी होईल आपल्याला माहिती नाही. शिक्षण ही काय आहे, तर बदलत्या काळाकरता तुमच्या मुलाला सक्षम बनवणारं शास्त्र म्हणजे शिक्षणशास्त्र. शिक्षणातून मुलगा घडला पाहिजे आणि मुलाच्या बरोबर माणूसही घडला पाहिजे. एक मुलगा होता छोटा, 10वी पास झाला, आजोबांच्याकडे गेला. त्यांनी पुष्कळ ठिकाणी अर्ज केले, या कोर्सला प्रवेश घ्या, त्या कोर्सला प्रवेश घ्या, इथं काय घेता, सगळीकडे त्याचा रिजेक्ट झाला अर्ज. मग तो मुलगा शेवटी हताश होऊन त्याच्या आजोबांच्याकडे गेला. आजोबा जुन्या काळातले होते, सुशिक्षितपणापेक्षा सुसंस्कृतपणाला महत्व देणारे आजोबा होते. त्यांनी सांगितले की बाळा, तुला आता काही प्रवेश कुठे मिळालेला नाहीये, जिथं साध्या कोर्सला कुठं तुला प्रवेश मिळवायचा प्रयत्न कर, जिथं मिळेल तिथं तू जॉईन हो.
पण हे सगळं करत असताना तू माणूस व्हायला विसरू नकोस. तू मुलगा आहेस, तू शास्त्रज्ञ आहेस, तू तज्ञ आहेस, तू इंजिनियर आहेस, तू आणखी कुणी आहेस, तू मोठ्या हुद्द्यावर आहे, तू मंत्री आहेस, तू पंतप्रधान आहेस, तू आणखी कुणी आहेस. पण जर तू माणूस नसशील तर त्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग नाही. कारण एक माणूस दुसऱ्या माणसाचं दुःख जाणणाराच असला पाहिजे. परिस्थिती वेगानं बदलतीये, आम्ही कोणाच्या दुःखात सहभागी व्हायला तयारच नाही आहोत. एक जुना हिंदी सिनेमातली ओळ मला आठवली. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. सूरज ना बदला, चांद ना बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान. किती माणूस बदलला. हे गाणं 1947-42च्या स्वातंत्र्य लढ्याला अनुसरून आहे. 47 ते 52च्या दरम्यान तो कुठला तरी सिनेमा आहे, मला सहज ती ओळ आज आठवली की आम्ही किती वेगानं बदलतोय. आणि मग जर आम्ही बदलतोय तर त्या बदलामध्ये आम्ही विचार कशाचा करतोय, तर आमच्या पुढे कोणत्या भौतिक गरजा आहेत. मला चांगलं घर मिळालं पाहिजे, चांगला फ्लॅट मिळाला पाहिजे, चांगला बंगला मिळाला पाहिजे, माझ्या दारात गाडी पाहिजे. एक बंगला मिळाला की दुसरा कसा मिळेल, दुसरा मिळाला की तिसरा कसा मिळेल. ही जी भौतिक साधनांची तृष्णा आहे, ही तृष्णा मोठी भयंकर आहे. मला समाधानच नाही कशात. बाबा पांडुरंगाने दिलंय, एक राहायला छान घर दिलंय, 2 मुलं छान दिलेत, 2 वेळेला जेवायला दिले, सुदृढ प्रकृती दिली आहे, मुलं छान शिकतायत, याच्यावर मी समाधानी नाही. त्याच्या पलीकडे काय अजून, मग शेजाऱ्याने आमचं केलं, मी ते का करू नये. याचा अर्थ अँबिशन असू नये असं नाही, ती जरूर असावी. पण त्या महत्वाकांक्षेला माणुसकीची झालर असावी. आम्ही शेजाऱ्याकडं, आम्ही दुसऱ्या कोणाकडे बघायला तयार नाही. मुलगा शाळेत येतो, दप्तर घेऊन असं टाकतो, आईला सांगतो आई मला भूक लागली आहे. आई म्हणते थांब जरा, या सिरियल मधली सासूवर सून मात कशी करते ते मला आधी बघू दे. ही सिरियल चालू आहे, 5 मिनिटं थांबतो, तुला काय होत नाही, तू थांब 5-10 मिनिटं, महत्वाचा प्रसंग चालू आहे माझ्या समोर, तो मला बघू दे आधी काय होतंय दोघींचं. पण ते दोघींचं काय होतंय बघत असताना मुलाचं काय होतंय इकडे काही आई बघायला तयार नाही. फार भयंकर परिस्थिती. मात करण्यासाठी शिक्षणाची पुनर्नियोजना केली गेली पाहिजे असं माझं मत आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो, आमच्या सभांना, मिटिंगना, त्या वेळेला मी हेच सांगतो की माझा मुलगा 2+2 = 4 हे नाही शिकलं तरी चालेल, पण रस्त्यामध्ये एखादा मुलगा पडलाय, त्याला ऍक्सिडेंट झाला, तर त्याला पळत जाऊन त्याला उचलून दवाखान्यात नेण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये जेव्हा तयार होईल, त्यावेळेला खरं शिक्षण मी त्याला देईन. माणुसकीचा जो भाग आहे, तो माणुसकीचा भाग आमच्या समाजातनं लोप पावत चाललाय. मगाशी सरांनी सांगितलं की त्या मुलीनं शिक्षकांना सांगितलं की तुम्हाला मारायचा अधिकार नाही, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. ही पुढची पिढी असेल तर आणखीन पुढच्या पिढीचं काय होणार याचा आपण सगळ्यांनी मिळून मित्र विचार केला पाहिजे. कुठं जायचंय आम्हाला, आम्ही चाललोय कुठं, आमची वाटचाल आहे कुठं. आम्हाला सर्व भौतिक सुविधा मिळाल्या आहेत, आता त्याच्या पलीकडे जाऊन काही आम्ही माणुसकी बघतोय की नाही, आम्ही आपुलकी बघतोय की नाही, आपण प्रेम बघतोय की नाही, जिव्हाळा बघतोय की नाही, आदर बघतोय की नाही. या गोष्टी समाजातून लोप पावत चाललेल्या आहेत. आज्ञाधारकपणा मुलांच्या मधला संपत चाललाय. मगाशी मॅडमने सांगितलं, हा मोबाईल हा एक आमच्या इतका मोठा डिसीज आहे समाजाला लागलेला. आमचं दुर्दैव आहे. काय आपल्याकडे
माग आम्ही लहान असताना शास्त्र हे शाप की वरदान असा निबंधाला विषय असायचा. बंदूक तुमच्या हातात दिली तर ती कोणावर चालवायची यासाठीची जी बुद्धी आणि संस्कार पाहिजे ते त्या माणसात असले तर तो बंदूक नीट चालतो. जर ते संस्कारच नसतील तर तो कोणालाही गोळी घालेल. परवाच गेल्या आठवड्यातच एक बातमी माझ्या वाचनात आली, मी टीव्हीवर पण पाहिली. वर्गामध्ये बाई शिकवतायत आणि दोन शेजारी बसणाऱ्या मुलातला एक मुलगा आपल्या दप्तरामधनं सुरा काढून आपल्या मित्राचा गळा कापतोय वर्गामध्ये. बातमी आली आपल्याकडे, टीव्हीला आली आहे, पेपरला आली आहे. इतकी क्रूरता त्या मुलामध्ये कशामुळे आली ह्याचा आम्ही काही विचार पालकांनी आता करण्याची अत्यंत गरज आहे. का झाला तो मुलगा इतका क्रूर? का त्याची प्रवृत्ती बदलली? इतका निर्दयीपणा त्याच्यामध्ये कुठून आला? हे समजून घेण्याची सगळ्या पालकांना माझी विनंती आहे. बाकी अभ्यासाचं सोडा, ते तुम्ही करालच, त्याला पर्सेंटेज पाहिजे. पण या गोष्टींचाही आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही? याचा संयम आम्ही ठेवणार आहोत की नाही? शिस्त पाळणार आहोत की नाही? ह्या गोष्टींचाही विचार आता पालकांनी गंभीरपणाने करण्याची गरज आहे. आमचं सरकार आता काय सांगतंय? मुलाचं मानसशास्त्र, बालमानसशास्त्र सांगते की मुलाला काय मारायचं नाही, अमकं करायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याचं मन दुखवायचं नाही. आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात आम्हाला वेताच्या छडीनं मास्तर मारत होते आणि ते घरी जर समजा समजलं तर घरी आमचे वडील आम्हाला ठोकायचे की तुला का मारलं, तूच काहीतरी चूक केली अशी. त्या काळामध्ये आमच्या म्हण होती, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. आज मला त्या गुरुजींचं स्मरण आहे की ज्यांनी माझ्यावर ते संस्कार केले. मराठी पहिली, दुसरी, तिसरीतल्या. आज आमच्या शिक्षकांची आठवण मुलांना राहते का? आज सुद्धा आमचे शिक्षक समोरनं आले तर आम्ही ते इकडून आले तर आम्ही रस्त्याच्या या बाजूने चालतो. ही आमच्या मनामध्ये गुरुजनांच्या बद्दलची आदराची भावना आहे. ही आदराची भावना कुठे राहिली आमच्याकडे? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आता केला पाहिजे. नुसतंच मुलाला हुशार करायचं म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे लागू नका. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे पालक आहात, तुम्ही तुमच्या मुलाला त्या दृष्टीने तपासा. आमच्या कंपाऊंडला आम्ही तार लावली, बाहेरून कुणी येऊ नये म्हणून. आमच्या शाळेतल्या मुलांनी कात्र्या आणून ती तार कापून शाळेच्या वेळात नद्द पळून जाण्यासाठी दप्तर फेकून द्यायची यंत्रणा तयार केली. कसले संस्कार म्हणायचे? ही कसली मुलं? प्रत्येक पालकांनी त्या मुलाचं दप्तर आठवड्यातनं 2दा तपासलंच पाहिजे. काय त्याच्या दप्तरामध्ये आहे, तो काय घेऊन जातो? कात्र्या, तार कापायची कात्री दप्तरात मुलांच्या, सुरी मुलाच्या दप्तरात. कसलं शिक्षण, कसल्या शाळा, कसली भौतिक प्रगती आणि कसला समाज करायचंय काय असल्या गोष्टीला? आमच्याकडे प्रेम नसेल, जिव्हाळा नसेल, आपुलकी नसेल, मोठ्यांच्या बद्दल आदर नसेल तर कसलं काय आलंय? परिस्थिती फार गंभीर आहे. पालकांनी अधिक गंभीर होण्याची गरज आहे. आजची जी परिस्थिती आहे ती उद्या राहत नाहीये. या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी त्या मुलावर कोणते मुलावर संस्कार करण्याची बेसिक जबाबदारी आईची आहे. आई ही आद्य गुरु आहे मुलाची. आईचे संस्कार त्या मुलावर होत असतात. मुलाला जन्म देताना आई ज्या वेदना सहन करते आणि जन्मल्यानंतर मूल जर कोणाशी बोलत असेल तर पहिला आईशी बोलतो. आईची 100% त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. दुर्दैवानं ही जबाबदारी समर्थपणानं घरोघरी पाळली जात नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. आमच्या संस्कृतीनं काय शिकवलं? त्या आईला पहिली आईला नमस्कार कर. मातृदेवो, आई ही देव आहे.
पितृदेवो भव, वडील देव आहे, आणि आचार्य देवो भव, आणि तुझे गुरुजी, तुझे शिक्षक हे देव आहेत. हे तिघही एका ओळीत आहेत, पण आईला पहिलं स्थान आहे. थोडस बाकी तुमचं जे काही टाइम टेबल असेल रिक्रिएशनचं थोडं बाजूला ठेवा. ब्युटी पार्लरला नाही गेलं एखाद्या वेळेस तर काही फारसं बिघडत नाही. चालतंय, पंढरपुरात काय मुंबई नाही, चालतंय आपल्याला. पण त्या वेळात त्या पोराकडे बघा, तो काय करतोय. परिस्थिती अशी झाली निर्माण, पणती विजून गेली, अंधार फार झाला. समाजामधली जी आम्ही सध्याची दुर्दशा पाहतोय आणि समाजामधल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ज्या आम्ही पाहतोय, त्या प्रत्येक गोष्टीला समाजाचा घटक म्हणून आम्ही जबाबदार आहोत. आणि ती जबाबदारी मुलाच्या संदर्भात किमान सर्व पालकांनी उचलणं अत्यंत अगत्याचं आहे. माझ्याकडे लोक येतात 10वीला, माझा मुलगा झाला, मग त्याला डॉक्टर करायचंय, त्याला इंजिनियर करायचंय, त्याला आणखीन काय करायचंय. डॉक्टर इंजिनियर याच्या पलीकडे आपल्या लोकांना काय माहितीच नाहीये कोणाला काय करायचं त्या मुलाचं. आपल्या माहितीसाठी सांगतो की 10वी पास झाल्यानंतर 137 कोर्सेस आहेत त्या मुलाला, की जिथं त्याला पाठवता येईल तुम्हाला. त्या मुलाला जे आवडेल तिकडं त्याला पाठवा. म्हणून आम्ही मुद्दाम संगीत विद्यालय सुरू केले, कारण आमच्या जर 10वीतल्या एखाद्या मुलाला 35% मार्क पडले आणि तो संगीताच्या 5 परीक्षा उत्तम तऱ्हेनं पास झाला, तर त्याचे चरितार्थाचं साधन म्हणून त्या संगीताचा त्याला उपयोग करता येईल. कुठलाही व्यवसाय घ्या, आम्ही कौशल्य विकास केंद्र त्यासाठीच सुरू केले की आमच्या मुलांना त्याचा फायदा व्हावा, मुलांचा चरितार्थ चांगल्या प्रकारे चालावा आणि चांगली मुलं तयार व्हावी. या वर्षीच्या मे महिन्यामध्ये अनेक उपक्रम तुम्हाला सांगितले वेळ सर. मे महिन्यामध्ये आम्ही 1ली ते 5वीच्या वयोगटातल्या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करतोय. संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये संस्कार वर्ग सुरू करतोय, कारण आम्हाला असं दिसायला लागलंय की संस्कार सुद्धा करायची अधिकाधिक जबाबदारी शाळेचीच आहे. पालक फार त्यात काही इंटरेस्ट घेत नाही. तेव्हा हे संस्कार वर्ग, मुलगा तुम्ही कुठल्याही शाळेत घाला, माझं सगळ्या पालकांना आवाहन आहे. 5वीला आमच्या शाळेत पाठवा असं आमचं कुणीच आग्रह नाही, पण आमच्या संस्कार वर्गाला मात्र त्याला पाठवा. त्याला आम्ही चौफेर तयार करण्याच्या दृष्टीनं, एक सहृदय माणूस घडवायच्या दृष्टीनं, दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारी समाजातला एक जबाबदार घटक म्हणून त्या मुलाला उभं करण्याचा प्रयत्न आमच्या प्रशालेच्या माध्यमातून. समाजात ते बदल होत आहेत. टीचर इज अ सोशल इंजिनियर. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा स्थापत्य शास्त्रज्ञ आहे, स्थापत्य आहे, तो इंजिनियर आहे. तेव्हा शिक्षकाची जबाबदारी पुढच्या काळामधली खूप मोठी आहे. आणि या सगळ्या गोष्टी एका वेळेला ध्यानात ठेवून आम्ही आमच्या संस्थेतर्फे जेवढं आम्हाला जमेल, माझी धडपड पुष्कळ आहे, अजून मला माझ्या मनाप्रमाणे सगळं माझ्या मुलांसाठी करता आलेलं नाही, पण माझी मुलं नुसती मार्क मिळवणारी नकोय, तर त्याच्याही पलीकडे जाऊन वस्तुनिष्ठ विचार आणि आचार करणारी मुलं मला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकाच शाळेमध्ये आम्हाला साध्य करायचे आहेत. लवकरच आम्ही जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजेसचे क्लासेस, ऑफलाईन क्लासेस सुरू करायचं आमच्या डोक्यात आहे. मी माझ्या मुलांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस सुरू करायचं डोक्यात आहे. आणखी पुष्कळ गोष्टी, आमच्या टुरिझमचा डिप्लोमा सुरू करायच्यासाठी माझी धडपड चालू आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी. या गोष्टी माझ्या मुलांना मला दिल्या पाहिजेत. मी देतोय म्हणजे कोणावर काही उपकार करत नाही. मी माझ्यावर जे समाजाचं ऋण आहे ते थोडक्यात फेडण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी कर्मचारी, आम्ही सगळे मिळून हे ऋण अल्पावशाने का होईना उतराई व्हावं या भावनेतनं हे आम्ही सगळं करतोय. आमची इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी आमच्या या यज्ञामध्ये
या ज्ञानयज्ञामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं, सहकार्य करावं आणि ही जी काही आम्ही नवीन घडी घालण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा हात पण आमच्या पाठीशी असावा, आशीर्वाद असावा. मगाशी VM सरांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आम्ही गेल्या वर्षी माहितगार लोकांना तरी माहीत असावं म्हणून सांगतो, आम्हाला 2,28,000 रुपये अनुदान कवठेकर प्रशालेसाठी आलं. 2,000 मुलं माझ्याकडे आहेत. वर्षभर 2,000 मुलं सांभाळण्यासाठी 2,28,000 पुरेसे आहेत का तुम्हीच ठरवायचंय, मी काही बोलणार नाही. आणि मग आमची चारी बाजूनी गळचेपी होती. अशा वेळी आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतो, बाबा शाळेत हे प्रोजेक्ट करायचंय, तुम्ही काही सहकार्य करू शकाल का? आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो की माझे माजी विद्यार्थी आमचं आवाहन कधीही खाली जाऊ देत नाहीत. आम्हाला जेवढी त्यांना शक्य आहे तेवढी 10 रुपये आम्ही मागितले ते 4 रुपये काढायला ते आम्हाला पाठवतात. आणि अशा सगळ्यांच्या मदतीमधलं आम्ही शाळेचं कामकाज चालू ठेवलं. पुणे रोटरीनं आम्हाला, ब्रिटिश पेंट कंपनीनं आम्हाला हे सगळे पेंट दिले आणि आम्ही आमच्या शाळा रंगवून घेतली. आमची जोडी रिकामी आहे, ती पसरायला आम्हाला कसलीही लाज वाटत नाही. आम्ही कुणाही पुढे जोडी पसरतो आमची, कारण मला माझ्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे. त्यांच्या कल्याणासाठी आमचे शिक्षक आहेत, त्यांच्या कल्याणासाठी ही संस्था आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी मी इथं सचिव म्हणून बसलो. हे जर माझे मुलं जर नसतील तर आम्ही शून्य आहोत, आम्हाला काही किंमत नाही आहे. म्हणून माझ्या मुलांची जडणघडण चांगल्या प्रकारानं कशी होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. यापुढे पण करत राहू. आपण सर्व जणांनी ही आमची अडचण लक्षात घ्यावी. आपण 1 रुपया जरी आम्हाला दान केलं तरी ते ज्ञान यज्ञामध्ये टाकलेली आहुती आहे असं समजायला काही हरकत नाही. आपल्याला ज्या वेळेला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्या मदत पेटीत आपण दान द्यावं, आम्हाला सहकार्य करावं. आणि आम्ही जे काम करतोय, आणखी एक तुम्हाला सांगायचं की आम्ही जे काम करतोय ते तपासायला तुम्ही येत चला की इथं चाललंय ते बरोबर आहे की नाही, का आपल्या मुलाला आणखीन काही वेगळं, आपण याच्यापेक्षा वेगळं काही द्यायला पाहिजे आहे, ते पण तुम्ही तपासायला येत चला. तो तुमचा अधिकार आहे. आमचे शिक्षक आणि तुम्ही यांच्यातला संबंध सातत्यानं राहायला पाहिजे आणि तो अत्यंत जिव्हाळ्याचा असला पाहिजे. एकमेकांची दुःख एकमेकाला समजली पाहिजेत, अडचणी समजल्या पाहिजेत आणि त्या मुलाची सर्वांगीण प्रगती. शिक्षणाचं मूळ ध्येयच हे आहे की ऑल साइडेड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी ऑफ अ चाइल्ड. मुलाची सर्वांगीण प्रगती, ऑल साइडेड डेव्हलपमेंट, त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण प्रगती, त्याचा विकास हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे. आणखी एक वाक्य आम्हाला सांगितलं की चाइल्ड इज द सेंटर ऑफ एज्युकेशन. शिक्षण हे बालक केंद्रितच असलं पाहिजे, मुलांसाठीच असलं पाहिजे, आमच्यासाठी शिक्षकांसाठी नाही. अँड इट इज फॉर सोसायटी. या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या माझ्या मनामध्ये जे विचार येतात, मी सातत्यानं, मी आणि आमचे सर्व सहकारी पुढं कसं जाता येईल, प्रगती कशी करता येईल याचा वेळोवेळी आम्ही विचार करत असतो आणि तो तुमच्या मुलांसाठी असतो. कृपा करून आपण सर्वजण आम्हाला या मुलाच्या प्रगतीच्या कामामध्ये संपूर्ण सहकार्य करा. तुम्ही जेवढं आम्हाला सहकार्य कराल तेवढं मुलाची कल्याण, मुलाची प्रगती झपाट्यानं होऊ शकेल आणि एक तुमचा मुलगा चांगला समाजाचा घटक होईल. समाजामध्ये तो मोठा चमकेल आणि तुमची मान उंचावेल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद सर. खरंच बंधूंनो, शाळा ही केवळ आमचीच नाहीये, ही जी तुमची आहे. त्यामुळे सरांनी जे आवाहन केलेलं आहे तर नक्कीच आपण योग्य तो प्रतिसाद द्याल ही आम्हाला अपेक्षा आहे. यानंतर पालकांतून जर कोणाला काही आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर पालकांसाठी हे व्यासपीठ खुलं आहे. फक्त वेळेचं बंधन असल्यामुळे कृपया आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पुरुष पालक आणि एक महिला पालक आपण घेणार आहोत. विनंती आहे. नंतर प्रथम आपण आपलं नाव सांगावं आणि आपला बाल्य कोणत्या इयत्तेमध्ये वर्गामध्ये आहे तोही सांगावं.
सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक गजानन गायकवाड. माझा मुलगा इयत्ता 8वीला शिकतोय. आजच्या ह्या पालक शिक्षक संघासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे मान्यवर आणि या व्यासपीठावरून आतापर्यंत ज्या ज्या माणसांनी मनोगत व्यक्त केली त्यांच्यापेक्षा मी फार लहान आहे, फार छोटा आहे. पण ह्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असताना मला ज्या गोष्टी ऑब्झर्व झाल्या त्या गोष्टींबद्दल मी फार कमी वेळेमध्ये बोलणार आहे. मला माहित आहे की महिला विभागाचा स्वयंपाकाचा वेळ आहे का सिरियलचा आहे सर म्हणल्याप्रमाणे. गेली मला असं वाटतं की आयुष्याच्या शेवटी आपल्याला फक्त 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची. एक, तुमची तब्येत कशी आणि दुसरी, तुमची मुलं काय करतात. आणि या दोन्ही प्रश्नाची उत्तरं देताना आपल्याला मान खाली घालायला लागली नाही पाहिजे, ही काळजी आपण आजपासून घेतली पाहिजे. तर कुठंतरी आपण पालक म्हणून योग्य आहोत असं मला वाटतं. सरांनी मगाशी सांगितलं की गव्हर्नमेंटचे नियम आलेले आहेत, कायदे बरेचसे कडक केलेले आहेत. आता ऍक्च्युअलमध्ये कडक कायदे कोणासाठी करावे हा चर्चेचा विषय झालाय. म्हणजे आम्हाला सांगितलंय मुलाचे केस धरायचे नाहीत, मुलाच्या कानाला हात लावायचा नाही, मुलाच्या टोपण नावावरून बोलायचं नाही. म्हणजे त्याला कुठल्याही विशेषणानं आपण कॉल करू शकत नाही त्या मुलाला. म्हणजेच काय, जे रुलिंग आहे त्यांना विद्यार्थी घडवायचेच नाहीयेत, त्यांना गुलाम घडवायचे, की जे गुलाम त्यांच्या चापकाच्या इशाऱ्यावरती काम करतील. पण सर, माझा मुलगा इथं आहे, मीही एक शिक्षक आहे. माझं वैयक्तिक मत पालक म्हणून असं असेल की माझ्या मुलाला जर आयुष्यात पुढे जाऊन चमकायचं असेल तर त्याला शिक्षकांनी इथं चमकवलंच पाहिजे. शिक्षकांचा मार खाला त्यात वाईट नाही, पण जर शिक्षकांनी नाही मारलं तर त्याला उद्या पोलिसांचा मार खावा लागेल आणि हे भयानक आहे. त्यामुळं जर एखाद्या शिक्षकानं मारलं असेल तर पालकांची ड्युटी ही आहे की तुम्ही फोनवर रिॲक्ट न होता किंवा त्या विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षकावर रिॲक्ट न होता तुम्ही इथं या. अगोदर घरी त्या मुलाचा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे कार्यक्रम कराच, पण इथं या आणि इथं ज्या त्या शिक्षकांना भेटून ऍक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय आहे हा समजून घ्या. कोणत्याही शिक्षकाला अजिबातच वेळ लागलेला नाहीये की त्यांना बिनकामाचं तुमच्या लेकराला मारावं. ज्या वेळेला शिक्षक वर्गात येतो ना तर त्यावेळेस वर्गात असणारी 60-70 माझ्या माहिती तर 100 मुलं ही त्या शिक्षकाचीच असतात. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो, तुम्ही 1-2 सांभाळता तर तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायकोला म्हणता मी एकच बास म्हणत होतो. इथं आम्हाला 100-150 मुलं ऍट ए टाइम एका शिक्षकाला सांभाळायचे आणि हा टास्क खरंच खूप मोठा आहे. म्हणजे तुम्हाला आता हसू येत असेल परंतु खूप वाईट या गोष्टी आहेत. आपण पालक म्हणून खरंच मागं राहत आहोत. सरांनी मला सांगितलं 1500च्या आसपास इथली स्ट्रेंथ आहे, स्टुडंटची स्ट्रेंथ, बरोबर ना सर? 1500च्या आसपास आहे. तुम्हाला काय वाटतं पालक किती आले असते? हार्डली काउंट केले तर 300 पण भरणार नाही. आणि आमचं विशेष काय आहे बघा सर, आम्ही दुसऱ्याच्या लग्नाला जातो, दुसऱ्याच्या मैताला जातो, पहिल्याला तिसऱ्याला, की जे आता या जगातच अस्तित्वात नाही. आम्ही न चुकता विठ्ठलाला जातो आणि जे पोरगा आमचं आहे आम्ही त्याच्या शाळेत जात नाही. हे किती वाईट आहे. अजून एक मला हे सांगायचं होतं की शाळेचे काही उपक्रम खरेच खूप छान आहे. शिक्षक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला, सर आले, सरांसोबत अगदी सर तुमचा स्टाफ एकदम खास. ज्या शिक्षकांसोबत माझे इंटरॅक्शन झाले अशा बऱ्याच शिक्षक, माझ्या मुलाचे क्लास टीचर हिंगणकर सर आहेत, त्यांनी मला सर अगदी व्यवस्थितपणे वेळ दिला. असं नाही की मी माझं काम करतोय आणि लगेच निघतोय, मला फक्त नाव लिहून द्या, असं अजिबात नाही. त्यांनी अगदी योग्य तो वेळ दिला. मला आलेले प्रश्न मी त्यांना विचारले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी उत्तरं द्यायची ती अगदी व्यवस्थित दिलेली आहेत आणि माझं पूर्णपणे समाधान झालं. शाळेच्या पटांगणामध्ये ज्यावेळेस शिक्षक आपल्या मुलाचं एवढं ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेला तुम्ही विचार करा की त्या शिक्षकाचं त्या मुलाकडे लक्ष किती असेल. आणि गव्हर्नमेंटनी काही धोरणं आणू द्या, पण सर शाळेमध्ये की जे आम्ही लहान असल्यापासून या शाळेचं नाव ऐकत आलोय, या शाळेच्या पटांगणामध्ये सर तुम्ही 0 टॉलरन्स ठेवा. अजिबात कोणाचीही गय करायची नाही. आणि पालकांना माझं एक सांगणं आहे, तुमचा जर मुलगा शाळेला येत असताना जर वरची गुंडी मोकळी सोडून येत असेल तर त्याला समोर उभा करा, 2-4 लगावा त्याला आणि त्याला विचारा तुझं गुंडी मोकळी सोडायचं कारण काय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशावर पासून तंजावर पर्यंत राज्य केलं, कायम बंद गळ्याचा शर्ट वापरला.
आणि आमचं गाबडं की ज्याचं अजून रेशन कार्डला पण नाव नाही, ती वरची कुंडी मोकळी सोडून येते. हे कशासाठी? त्याला समोर उभा करा, त्याने इन शर्ट केलाय का नाही हे चेक करा, त्याची भाषा बघा. त्याचे जर मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे असतील तर लक्षात ठेवा, तुमचा मुलगा बिघडण्याच्या जवळ आहे. कधीही आपल्या मुलाचे मित्र आपल्यापेक्षा वयाने मोठे असता कामा नये. ही एक धोक्याची घंटा आहे. तो मुलगा फिरतोय कोणासोबत, त्याचं जाताना येताना कोणासोबत बोलणं होतं, या सगळ्या गोष्टींवरती ऑब्झर्वेशन राहिलं पाहिजे. माझा मुलगा एक दिवशी मला शाळेला उशिरा निघालेला दिसला आणि तो एका ठिकाणी थांबलेला दिसला. मी त्या रोडचे जिथं जिथं दुकान आहे तेवढे सगळे सीसीटीव्ही 10 दिवसाची चेक केली होती. त्या मुलावर वाच ठेवतोय म्हणून नाही, मला माझ्या मुलाची काळजी आहे म्हणून. आणि ह्या गोष्टी ऍज अ पॅरेंट म्हणून करणं खूप गरजेचं आहे. आणि आमची अजून एक तक्रार असते, आमचा मुलगा मोबाईल शिवाय काहीच करत नाही. मला हे सांगा, जन्माला तुम्ही त्याला घातलंय का त्यानं तुम्हाला जन्माला घातलंय? तो ऐकत नाही म्हणजे काय? मोबाईल अजिबात देऊ नका. त्या मोबाईलचं व्यसन एकदम भयानक आहे. एवढं विचित्र आहे की बास. सर, आमच्या शाळेतली 12वीची एक मुलगी मागच्या 2 शनिवारपूर्वी अशी वायबल झाली, तिचे हात आणि पाय अशा हालत होते. आम्हाला कळलं ना काय झालं ते. आम्ही तिला इमर्जन्सीमध्ये 4 व्हीलरमध्ये एका शिक्षकाच्या घातली, डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं सांगितलं की ह्या मोबाईलच्या अतिरेकामुळे झालंय. आज ती शाळेला आली होती, म्हणजे बऱ्याच दिवसातून ती पहिल्यांदा कॉलेजला आली होती आणि तिच्या हाती तो मोबाईल नव्हता. मोबाईल नसल्या कारणामुळे तिची ती अवस्था झाली होती. हे एवढं वाईट आहे. आणि हे बघायला असं, ऐकायला असं, पालक म्हणून, शिक्षक म्हणून असं जबरदस्त वाटतं ना की कुठं चाललोय आपण. आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की माझ्या मुलाला सगळा असा मोबाईल चालवता येतो. शिक्षकांसाठी माझी एक विनंती आहे की जे तुम्ही करताच तरी पण अजून या गोष्टीकडे लक्ष द्या. जसं की सरांनी मगाशी सांगितलं, मागच्या आठवड्यातली बातमी, एका ठिकाणी एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावलं. तर मुलांच्या आलेल्या छोट्या सुद्धा तक्रारींकडे हे छोटे छोटे बॉम्ब आहेत. हे कुठल्या लेवलला फुटतील सांगता येत नाही. आणि साधं आहे, आम्ही पालक म्हणून पण लक्ष दिलं पाहिजे. सरांनी सांगितलं की आठवड्यातून 2 वेळेला मुलांच्या बॅग तपासल्या पाहिजे. आठवड्यातून 2च वेळेला का? तुम्ही त्याची रोज बॅग तपासू शकता. का तपासू शकत नाही? तुम्ही तपासू शकता ना, तुम्ही पॅरेंट आहे ना. मग नाही आम्हाला काम असतं, आम्हाला वेळच भेटत नाही. काम कशासाठी करताय? मुलांसाठी करताय. जर मुलगा त्या लायकीचाच नसेल तर कमवून कोणासाठी ठेवायचं? आणि मुलाची जर लायकी चांगली असेल तर मग कमवून ठेवायची काय गरज आहे? त्याचं तू बघेल की. त्याला फक्त एक माणूस बनवा. मी बायोलॉजीचा शिक्षक आहे. मी आमच्या फिजिक्सच्या लोकांसोबत कायम भांडणं करतो, मॅथ्सच्या लोकांसोबत कायम भांडणं करतो. हे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे कुठं उपयोगी येतं? आम्हाला तर आतापर्यंत उपयोगाला आलंच नाही. मग माझे मित्र म्हणतात, ते जे शिकवतात की नाही हे आकाशात अंतर मोजायला वापरायचं आहे. मी त्यांना हेच सांगत असतो, अरे बाबा, ह्या भूतलावर माणसाला इथंच आधी माणूस म्हणून राहू दे. आकाशाच्या ह्याच्या गोष्टी पण त्याला तुम्ही टॉपर नका बनवू, पण त्याला